सो हाय डिअर स्टुडंट्स, आजचा आपला हा सेकंड लेक्चर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा आणि याच्यामध्ये आपण करतोय पहा रेट मेजर. रेट मेजरचे न्यूमरिकल्स काय असते यार हे रेट मेजर? पहा, जसं की एरिया ऑफ अ सर्कल त्याच्या रेडियसवरती डिपेंड करतो. मग रेडियस जर का तुम्ही चेंज कराल तर डेफिनेटली एरिया पण चेंज होणार. आता मग रेडियस कोणत्या रेटनी चेंज करताय त्याच्यावरती डिपेंड करतं की एरिया कोणत्या रेटनी वाढतोय. समजा रेडियस जर का 1 सेंटीमीटर पर सेकंड वाढायला लागला, म्हणजे प्रत्येक सेकंडला एक सेंटीमीटरनी रेडियस वाढायला लागला सर्कलचा, तर मग एरिया पण तर कोणत्या ना कोणत्या रेटनी वाढत असणार आहे. मग तो रेट आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला हे दिलेलं असतं की रेडियस इज चेंजिंग 1 सेंटीमीटर और रेडियस इज इन्क्रीजिंग बाय 1 सेंटीमीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंडमध्ये 1 सेंटीमीटरने वाढतं. ठीक आहे, चलो. मग एरियाचं काय? मग एरियाचं कसं होतं पहा, एका सेकंडमध्ये एरिया मे बी 4 नी वाढेल, मे बी 5 नी वाढेल, मे बी 6 नी वाढेल, काही सांगता नाही येत. तेच कॅल्क्युलेशन आपल्याला आज करायचे. स्पियरच्या केसमध्ये समजा रेडियस जर का काहीतरी एक्स अमाऊंटनी वाढत असेल पर सेकंड, मग स्पियरचा व्हॉल्यूम कोणत्या रेटनी वाढतोय हे आपल्याला फाइंड करायचं असतं. त्याच्यानंतर काही लॅम्पचे आणि एक पर्सनचे पण काही न्यूमरिकल्स आहेत, नाही का, पर्सनचा शॅडो वगैरे, नाही का. असं समजा यार की इथे से फॉर एक्झाम्पल मी इथे थांबतोय आणि मागून लाईट आहे, बरं. मग माझा शॅडो काहीतरी असेल ना पुढे, बरोबर ना. मग मी जर का त्या लाईटच्या दूर चालला जातोय, मग माझा शॅडोचा लेंथ कमी जास्ती होईल यार, काहीतरी होईल. मग ते पण आपल्याला फाइंड करायचं असतं की मी कोणत्या स्पीडनी जातोय पुढे आणि माझा शॅडो कोणत्या स्पीडनी वाढतोय किंवा कमी होतोय. अशा पण गोष्टींचं डिस्कशन असतं. ओके, सो इंटरेस्टिंग तर आहे पहा. ओके, सो आजच्या सेशनमध्ये आपण करतोय डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर, न्यूमरिकल्स. मोर ओव्हर न्यूमरिकल बेस्ड आजचं लेक्चर असणार आहे. याच्यामध्ये रेट ऑफ चेंज ऑफ एरियावाले सम्स करतोय, व्हॉल्यूमवाले सम्स करतोय, रेट ऑफ चेंज ऑफ लेंथ ऑफ शॅडो करतोय, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन. ओके, पोझिशनचा इक्वेशन दिला असतो, मग वेलोसिटी काय, ॲक्सेलरेशन काय, डिस्प्लेसमेंट काय, अशा काही गोष्टीचं आपल्याला डिस्कशन आज करायचं आहे. ओके, अँड फायनली डीपीपी नंबर 2 आहे. डीपीपी सॉल्व करायचं आपल्याला. जे काही शिकतोय त्याच्यावरती आपण डीपीपी सॉल्व करतोय. ठीक आहे. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 1 काय बोलतात पहा. अ पार्टिकल मूव्स अलॉंग. हा, पहिले तर हे सांगतो एक्सरसाइज नंबर 2.1 आहे आपला, बरोबर. आणि त्यातला रेट मेजरवाला हे सम्स आहे. अ पार्टिकल मूव्स अलॉंग अ कर्व. कोणता कर्व आहे? 6y इज इक्वल टू x² + 2. सो पार्टिकल मूव्स अलॉंग दिस कर्व. ठीक आहे. Find points on the curve at which y coordinate is changing 8 times fast as compared to x. Y coordinate is changing 8 times as fast as x, means rate of change of y is 8 times compared to rate of change of x. So 6 as it is, dy by dt, rate of change of y with respect to time is equal to x² derivative 2x into dx by dt. Simple. हे पहा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करतोय, बरं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करतोय आपण. सो y मधला चेंज, रेट ऑफ चेंज मीन्स dy बाय dt, x मधला रेट ऑफ चेंज मीन्स dx बाय dt. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, बट तो ऍक्च्युअल मध्ये t आहे का नाहीये, म्हणून तर डमी t चा डेरिव्हेटिव्ह dx बाय dt, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असे 0 असतो. आता आपल्याला माहिती की dy बाय dt हा 8 टाइम्स dx बाय dt आहे. ओके ना, अँड दॅट इज इक्वल टू 2x dx बाय dt करतो. पारे हे कॅन्सल होतं असे, बरोबर ना. मग सांगा बरं, x चा व्हॅल्यू काय बनतो? हे 2 1 आणि इथे 2 4, सो 24 बनतो. पहा, x चा व्हॅल्यू बनतो 24. x चा व्हॅल्यू मुलांना 24 बनतो. आता x चा व्हॅल्यू जर का 24 असेल तर y चा व्हॅल्यू इथे 24 टाकाल तर y चा व्हॅल्यू तुम्हाला निघून जाईल ना. मग ते काय म्हणतात रे? फाइंड पॉइंट्स ऑन द कर्व. फाइंड पॉइंट्स ऑन द कर्व. ओके, जिथे की y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स एज फास्ट एज x. ठीक आहे ना. x चा व्हॅल्यू फाइंड केला ना आपण, x चा व्हॅल्यू फाइंड केला ना आपण. सो सिमिलरली y चा व्हॅल्यू इथून तुम्ही फाइंड करा यार, शोधून टाका y चा व्हॅल्यू, बरोबर. तर हा आपला आन्सर असणार आहे. हा व्हॅल्यू याच्यात टाका, y चा व्हॅल्यू शोधून टाका. ओके, जाऊ पुढे. नाउ सी गाइस, नेक्स्ट सम पहा बरं. हा क्वेश्चन आधी वाचून घ्या बरं तुम्ही सर्वांनी. काय म्हणतात? अ स्पेरिकल सोप बबल. ओके, अ स्पेरिकल सोप बबल is expanding so that its radius is increasing at some rate. काहीतरी आहे यार. मग पहा ना रे, एक बबल आहे, एक्सपांड होतोय, रेडियस तर वाढणारच ना, एक्सपांड होतोय म्हणजे रेडियस वाढणारच. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज गिवन ॲज 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस इज 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. हा रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस आहे. ठीक आहे, चलो. ओके, पुढे. ॲट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग. सरफेस एरिया कोणत्या रेटने वाढणार? बरोबर, रेडियस वाढला तर एरिया पण तर वाढणारच ना, बबल पण मोठाच होणार, सरफेस एरिया पण वाढणार, बट कोणत्या रेटने? सो ॲट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग व्हेन द रेडियस इज 5 सेंटीमीटर. माने एक काम करतो, सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहितो. सरफेस एरिया इज गिवन बाय 4πr². बरोबर, सरफेस एरिया इज गिवन बाय 4πr². आउटर सरफेस एरिया बद्दल आपण इथे बोलतोय.
कारण की ते सो बबल बोललाय. ओके, सो डेफिनेटली आतमधला पण सरफेस असतो जर का तुम्ही सरफेस टेन्शनचा विचार कराल तर, करेक्ट ना. बट आपण मॅथमॅटिक्समध्ये आउटर सरफेस एरिया बद्दल इथे बोलतोय. ओके गाईज, पार आता रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 4π तर कॉन्स्टंट आहे यार, आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r इंटू dr बाय dt करायला लागणार ना तुम्हाला, इंटू dr बाय dt करायला लागणार ना, बरोबर. ठीक आहे, चलो. सो रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया इट इज इक्वल टू 4, हे बा 4 इंटू 8 करा डायरेक्टली, 8π. रेडियसचं व्हॅल्यू किती म्हणतात रे, रेडियसचं व्हॅल्यू 5 आहे मला. ठीक आहे, dr बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस 0.02 आहे ना, म्हणजे 2 डिवाइड बाय 100 करू का डायरेक्टली. सो हा आपला आन्सर आहे. पहा हा काय बनतो, 10 बनतो. हा 10 आणि इथला एक 0 कॅन्सल होतो. सो आन्सर शुड बी 8π डिवाइड बाय 10, 8π डिवाइड बाय 10 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड, कारण की एरियाचा चेंज सेंटीमीटर स्क्वेअर युनिट असला पाहिजे पर सेकंड. हा आपला इथे आन्सर असणार आहे. येस गाईस, जाऊ पुढे. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात. आता हा वाला क्वेश्चन करतो बरं आपण. इक्विलॅटरल ट्रायंगलचा काहीतरी क्वेश्चन विचारतात. इफ ईच साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजेस ॲट द रेट √2 सेंटीमीटर पर सेकंड. पार इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचा जो साइड असतो दॅट इज से फॉर एक्झाम्पल एल, बरोबर. मग त्यांनी असं सांगतायत की dl बाय dt म्हणजे जो इक्विलॅटरल ट्रायंगलचा साइड आहे ना तो इन्क्रीज होतो म्हणे, वाढतोय म्हणे. ते असं म्हणतायत फाइंड, सॉरी हा वाला, ओके, फाइंड रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया व्हेन द साइड इज 3 सेंटीमीटर. जेव्हा साइड 3 सेंटीमीटर आहे ना, जेव्हा त्या इक्विलॅटरल ट्रायंगलचा साइड 3 सेंटीमीटर आहे ना, मग त्यावेळी एरिया कोणत्या रेटनी वाढतोय. जेव्हा साइड 3 सेंटीमीटर आहे तर त्यावेळी त्या इक्विलॅटरल ट्रायंगलचा जो काही एरिया असेल तो कोणत्या रेटनी वाढतोय हे आपल्याला ते विचारतात. पहा एक साधी गोष्ट यार, एरिया तर माहिती आहे आपल्याला सर्वांना, हाफ इंटू बेस इंटू हाईट. एरिया इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस, तर म्हणजे बेस म्हणजे लेंथ ना, इक्विलॅटरल ट्रायंगलचा लेंथ ना. हाईट पहा बरं, तुम्हाला हे झेपतंय का, 90 आहे, हा 60 आहे इक्विलॅटरल ट्रायंगलमुळे. सो 30, 60, 90. साइड अपोजिट टू 60 इज √3/2 टाइम्स √3/2. म्हणजे हाईट म्हणजे काय माहिती का, हाईट म्हणजे काय माहिती का, √3/2 टाइम्स हायपोटेनियस. हायपोटेनियस इज एल अगेन, कारण की सर्व साइड सेमच असतात नाही का. सो इक्विलॅटरल ट्रायंगलचा जो एरिया आहे ना त्याचा फॉर्म्युलाच बनतो √3/2 इंटू 2 इज 4, √3/4 टाइम्स एल स्क्वेअर इज दी एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. तो इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया असतो असा. आता डिफरन्शिएशन करू यार आपण. एरियाचा डेरिव्हेटिव्ह पहा बरं, dA बाय dt. सो रेट ऑफ चेंज ऑफ एरिया इज इक्वल टू √3/4 एल स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 12 इंटू dl बाय dt. असं करायला लागेल आपल्याला. मग पहा यार आता काय म्हणतात, व्हॉट इज द रेट ऑफ चेंज ऑफ एरिया म्हणा. ठीक आहे यार, साईडचा लेंथ ते बोलतात 3, मग इथे 3 टाकलं पाहिजे ना. हे पहा 2 1 2 2, बरोबर ना. सो √3/2 काय काय, √3/2. ओके, एलचा व्हॅल्यू काय 3 असते मी विचारतात ना ते. हा ठीक आहे. dl बाय dt काय, व्हॉट इज रेट ऑफ इन्क्रीज ऑफ लेंथ. इथे पहा काय बोलतात रे, ईच साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इन्क्रीजेस ॲट द रेट √2 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे हे जे आहे ना dl बाय dt, हे जे dl बाय dt आहे ना तर ते √2 आहे. ओके, त्याचा यूज करायचा आपल्याला. हे पहा हे जे एल आहे ना, सॉरी dl बाय dt जो आहे ना त्याला मला इथे √2 यूज करायचा. येस गाईस, सो हा आपला आन्सर असणार. काय आन्सर असणार पहा, खाली जातो √2 अंडर √3 यार एक मिनिट, सॉरी चुकीचं लिहितो जरा, 3√3/√2 हा आपला आन्सर असणार. येस, सो दिस इज द रेट ॲट विच एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज इन्क्रीजिंग. चलो जाऊया पुढे. आता व्हॉल्यूम आला पहा पुढे. हेच आहे रे, सर्व काही हेच आहे नाही का, एरिया, व्हॉल्यूम, लेंथ. ओके, यांचंच रेट ऑफ चेंज विचारतात आपल्याला. ते क्वेश्चन वाचा, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इन्क्रीजेस ॲट दी रेट. स्पियरचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो म्हणे, स्पियरचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतं म्हणे ॲट दी रेट 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे, एक स्पियर आहे इथे, जसं की व्हॉल्यूम जो आहे तो वाढतोय नाही का. मग इथे मी असं लिहितो, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम ऑफ स्पियर इट इज इक्वल टू 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीजेस ॲट दॅट रेट, या रेटनी व्हॉल्यूम वाढतोय. ठीक आहे. फाइंड रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया. आपल्याला सरफेस एरियाचा रेट ऑफ चेंज फाइंड करायचा. वेन रेडियस इज 5, हे पहा रेडियस 5 असते वेळी रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया फाइंड करायचं. मी एक काम करतो, सरफेस एरिया मीन्स 4πr². सरफेस एरिया मीन्स गाइज 4πr², सिंपल. आता तुम्ही मला सांगा बरं, ds बाय dt रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 4π, तर ॲज इट इज आहे. r² डेरिव्हेटिव्ह इज 2r इंटू dr बाय dt. r² डेरिव्हेटिव्ह इज 2r इंटू dr बाय dt करायला लागणार आहे आपल्याला ना. रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम हे आपल्याला फाइंड करायचं होतं. ओके, सो 4 हे पहा 8 काय बनणार हे 8π इंटू r. रेडियस किती आहे रे, वेन रेडियस इज 5 सेंटीमीटर म्हणतात. समजतं ना कुठे पाहायचं आहे, वेन रेडियस इज 5 सेंटीमीटर. अँड व्हॉट इज dr बाय dt. यार dr बाय dt माहित नाही यार, dr बाय dt कुठे आहे,
समजतंय का तुम्हाला? मग dr बाय dt मला वाटतं इथून काढायचं, कारण की हा असा डेटा आहे की आपण आणखी युजच नाही केला. पहा व्हॉल्यूम काय असतं स्फिअरचं 4/3 पाय r क्यूब, बरोबर ना. सो dv बाय dt रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम इज गिवन बाय 4/3 ॲज इट इज पाय ॲज इट इज r क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इज 3r² इंटू dr बाय dt. यस और नो? सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम तर त्यांनी दिलाय 20. यस, त्यांनी दिलाय 20. दॅट इज 4/3. हे पहा 3 कॅन्सल यार, 4/3 कशाला. सो 4 लिहितो, 4 पाय r² इंटू dr बाय dt. मान्य आहे ना? सर्व गोष्टी टाकून द्या बरं. रेडियस व्हॅल्यू 5 आहे, टाकून द्या तिथे. 5² 25 इंटू 4 करा, 100 बनतो. 20 डिवाइड बाय 100, 20 डिवाइड बाय 100 इंटू पाय पण जाऊन तिकडे खाली डिवाइड होतो, बरोबर. दॅट इज इक्वल टू dr बाय dt. मग हा जो dr बाय dt आहे ना तो इथे आपल्याला टाकायचा आहे. तो जो dr बाय dt आहे ना तो इथे आपल्याला टाकायचा. काय 20 डिवाइड बाय 100 पाय विल गेट कॅन्सल, बरोबर. हे पहा हे पण तर 100च बनतं आणि हे इथं वरचा 100 खालचा 100 कॅन्सल. सो आन्सर बनतो 8. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ एरिया गाईज इट इज इक्वल टू 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. इतकं सिंपल आहे. जाऊ पुढे. घ्या आता हा अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर. आता हा तो शाडोचा सम आहे, बरोबर. ओके, की एक पर्सन असतो, एक लॅम्प पोस्ट असतो, काहीतरी त्याचा शाडो बनतो. मग त्याचा शाडोचा लेंथ कोणत्या रेटनी वाढतोय या थोड्याशा गोष्टी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत. पहा आता व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतोय. नाही समजलं तर परत पाहायचं. थोडंसं स्पीडमध्ये असतं एक्सप्लेनेशन. ओके, तर बट ठीक आहे यार, तुम्हाला ऑनलाईनचा ॲक्सेस आहे तो थोडंसं परत रिपीट करून पण पाहू शकता तुम्ही. तर पहा काय बोलतोय मी तुम्हाला इथे. तर काय विषय पहा, रोड आहे आपला इथे, ठीक आहे, चलो ओके. अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर, एक पर्सन आहे जसं की हाईट 2 मीटर आहे, 2 मीटरचा पर्सन आहे, ठीक आहे, चलो ओके. इथे लिहितोय 2, हां डन. वॉक्स ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर. 6 किलोमीटर पर आवरनी जातोय तर अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट ऑफ हाईट 6 मीटर. एक ना लॅम्प पोस्ट आहे, एक लॅम्प पोस्ट आहे ज्याचं की हाईट 6 मीटर आहे. 6 मीटरच्या एका पोल पासून तर तो अवे जातोय म्हणजे या डायरेक्शनमध्ये जातोय. कोणत्या स्पीडनी रे? 6 किलोमीटर पर आवर. या स्पीडनी तो तिकडे जरा दूर जातोय, ठीक आहे ना, मान्य आहे. पुढे फाइंड रेट ॲट विच लेंथ ऑफ इट्स शॅडो इज इन्क्रीजिंग. फाइंड रेट ॲट विच लेंथ ऑफ इट्स शॅडो इज इन्क्रीजिंग. म्हणजे त्याचा शॅडो जो आहे ना तो किती रेटनी वाढतोय, किती फास्ट वाढतोय, किती स्लो वाढतोय, तो अमाऊंट फाइंड करायचा आपल्याला. पण पहिले त्याच्या आधी तुम्हाला हे समजलं पाहिजे की शॅडो कसा बनतो वगैरे, या सर्व गोष्टींचं थोडंसं आधी माहिती पाहिजे, बरोबर ना. तर एक काम करतो मी इथे. आता इथे एक बल्ब असेल समजा, लॅम्प पोस्ट म्हणजे बल्ब तर आहेच काहीतरी त्याला, नाही का. सो इथून ना असं एक जरा लाईन ड्रॉ करतोय मी इथे. पहा झेपतंय का, बरोबर. ठीक आहे, तर हा आहे आपला पर्सन. हा आपला पर्सन आहे. आता मग तुम्ही थोडंसं नोटीस कराल ना मुलांना, तर शॅडो बनणार आहे इथे इथे इथे. कारण की तिथून जो लाईट येतो ना रे, तर तो इथेपर्यंत जातो, इथे जातो, याच्या पुढे पण जातो. पण असं जर का लाईट आला तर याच्या पुढे पण पडणार आहे. पण ती लाईट इकडे नाही पडणार आहे, कारण की इथून जर का लाईट अशी आली, हा पर्सन ऑब्स्ट्रक्ट करतो, म्हणजे इथे लाईट जाऊ नाही देत तो, तिकडे लाईट जाऊच नाही देत तो. सो म्हणजे लाईट जो काही पडणार आहे ना, तर तो जो काही लाईट पडणार आहे तो या रिजनमध्ये बिलकुल पण लाईट पडणार नाहीये, बिलकुल पण पडणार नाहीये लाईट. तो लाईट थोडंसं असं पुढे पडणार आहे. सो शॅडो तर हा आहे यार. मग या शॅडोला मी वाय बोलतो सध्यासाठी या शॅडोला मी काय बोलतो, वाय बोलतोय. आणि हा या लॅम्प पोस्ट पासून जो त्याचा डिस्टन्स आहे ना, त्या डिस्टन्सला मी जरा इथे एक्स बोलतोय. ओके, ठीक आहे. तुम्हाला हे समजलं पाहिजे हे पाहून की तुम्हाला फाइंड काय करायचं. तुम्हाला या रेट ऑफ चेंज ऑफ लेंथ ऑफ शॅडो फाइंड करायचं. शॅडोचा लेंथ वाय आहे ना, म्हणजे तुम्हाला dy बाय dt फाइंड करायचं आहे. आधी तुम्ही हे समजून घ्या की आपल्याला dy बाय dt फाइंड करायचं आहे, रेट ऑफ चेंज ऑफ शॅडो फाइंड करायचा, बरोबर ना. रेट ऑफ चेंज ऑफ लेंथ ऑफ शॅडो. ठीक आहे, आता कसं करणार यार. मला वाटतं हा अँगल कॉमन आहे. हे पहा, हा ट्रायंगल नीट पहा, हा ट्रायंगल ओके, अँड हा ट्रायंगल. हा ट्रायंगल कॉमन आहे. दिस 90 दोन अँगल सेम आहे. थर्ड अँगल ऑटोमॅटिकली सेम. सो सिमिलर ट्रायंगल तर आहेतच आहे. आणि तुम्हाला माहिती का सिमिलर ट्रायंगलमध्ये काय काय विषय असतो ते 6/2 नाही का. 6 डिवाइड बाय 2 करस्पॉन्डिंग साईड, ही साईड त्याची करस्पॉन्डिंग ही साईड. आता मोठ्या ट्रायंगलची आधी साईड घेतली ना वरती, मग मोठ्या ट्रायंगलची ही साईड काय रे, x+y. काय x+y डिवाइड बाय ही साईड करस्पॉन्डिंग छोट्या ट्रायंगलची जी काय आहे y. जरा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बरं. ओके, हे 3 बनतं इथं नाही का. 2 1 2 3 3 into y. So guys 3 into y is equal to x+y. Fine. That means x is equal to 2y or y is equal to 2x. 2y is equal to x. हा असा काहीतरी विषय बनला यांचा. 2y is equal to काय, x बनतोय. आता मग करायचं काय असतं माहिती का, एकदम छोटासा समजतो बरं हा. 2 into डिफरन्शिएट करा दोन्ही साईडला. y चा डेरिव्हेटिव्ह इज dy by dt. ओके, दॅट इज इक्वल टू dx by dt. x चा डेरिव्हेटिव्ह इज dx by dt.
हे झेपतं का पहा तुम्हाला. आता मी dy/dt ला असं लिहू शकतो का यार, 1/2 इंटू dx/dt. आता राहिला प्रश्न, व्हॉट इज dx/dt. व्हॉट इज dx/dt. हा पर्सन जो आहे, पर्सन कोणत्या स्पीडने इकडे जातोय रे, कोणत्या स्पीडने जातोय तो तिकडे, दिलं ना काहीतरी, किती इथे दिलंय 6 km/h. पर्सन 6 km/h ने इकडे जातो, म्हणजे एका तासात 6 किलोमीटर जातो. मग तुम्ही मला हे सांगा यार, हा ज्या रेटने इकडे जातो त्याच रेटने हा एक्सचा व्हॅल्यू वाढणार ना. हा जर का स्लो इकडे जाईल तर एक्सचा व्हॅल्यू पण स्लो वाढेल, कारण की एक्स म्हणजे काय, त्या पर्सनच्या पोझिशन पासून त्या लॅम्प पोस्ट पर्यंतचा डिस्टन्स. मग पर्सन जर का स्लोली 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 जाईल तर तो एक्स पण हळूहळू हळूहळू हळूच वाढेल ना. हा फास्ट जाईल तर तो पण फास्ट जाईल, म्हणजे हे दोघे एक्झॅक्टली सेम आहेत यार. हा जितक्याने वाढेल तितक्यानेच एक्स वाढणार आहे. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ एक्स म्हणजेच रेट ऑफ द पर्सनचा स्पीड. बरोबर, ठीक आहे. जो काय आहे 6 टाकून द्या मग इथे 6. 1/2 इंटू dx/dt तर 6 आहे. सो 6/2 बनतो, दॅट इज इक्वल टू 3. दॅट इज इक्वल टू 3 km/h. याचा असा अर्थ आहे की शाडोचा जो लेंथ आहे तो 3 km/h या रेटनी वाढतोय. 3 km/h या रेटनी तो वाढतोय ॲट दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट. ओके गाईज, सो आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला व्यवस्थित. तर हे प्रोसेस लक्षात ठेवायची तुम्हाला की असे ट्रायंगल बनवायचे असतात. समजून घ्यायचं रे, समजून घ्यायचं. तर शाडोचा सम आला की ट्रायंगल बनवायचा, असा सिमिलर ट्रायंगल, असे 2 सिमिलर ट्रायंगल बनलेच पाहिजे. शाडोचा सम आला की 2 सिमिलर ट्रायंगल बनले पाहिजे. यस, तर पहा जाऊया नेक्स्ट सम वरती. पहा काय म्हणतात. पहा परत एक बहुतेक शाडोचा सम आहे इथं नाही का, बट आता हा थोडासा चांगला सम आहे, म्हणजे आधीच्या समपेक्षा थोडंसं आणखीन जास्त पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये. ओके, पहा आपलं ठरलं यार की आधी डायग्राम ड्रॉ करायचं. शाडोचा सम आला ना की बस डायग्राम तर आधी ड्रॉ केलीच पाहिजे आपण. काय म्हणतात ते, अ मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर. पर्सन जो आहे ना रे, पर्सनचा हाईट ना 1.5 मीटर. हा ठीक आहे. त्याच्या पुढे जो लॅम्प पोस्ट आहे, लॅम्प पोस्टचा हाईट आहे 4.5 मीटर. किती, 4.5. पर्सनचा हाईट 1.5. मग हे तर क्लिअर आहे यार की लॅम्प पोस्टचा जो लाईट असतो तो असा काहीतरी लाईट पडणार आणि इथे शॅडो बनणार, इथे शॅडो बनणार, इथे बनणार शॅडो. ठीक आहे, चलो ओके डन. पुढे काय म्हणतात, द मॅन वॉक्स टुवर्ड्स द लॅम्प पोस्ट. यार म्हणजे हा तिकडे जाणार, तिकडे, हा तिकडे जाणार आहे. बरं तिकडे कोणत्या स्पीडने जातो रे तिकडे. ओके, 3/4 मीटर पर सेकंडने जातो नाही का. म्हणजे हा पर्सन ना, हा जो पर्सन आहे ना इथला, तो जाणार आहे इकडे 3/4 मीटर पर सेकंड या स्पीडने तो तिकडे जाणार आहे. मान्य. पुढे काय ते असं म्हणतात, फाइंड रेट ॲट विच शॅडो इज शॉर्टनिंग. म्हणजे शॅडोचा लेंथ किती कमी कमी होतो, काय रेटनी कमी होतं शॅडोचा लेंथ. शॅडोचा लेंथ काय रेटनी कमी होतं, शॅडोचा लेंथ काय रेटनी कमी होतं. आणखीन काय विचारतात, फाइंड रेट ॲट विच टीप ऑफ शॅडो इज मुव्हिंग. शॅडोचा लेंथ किती रेटनी कमी होतोय त्याच्यामध्ये आणि टीप ऑफ शॅडोच्या मुवमेंटमध्ये डिफरन्स आहे. त्याला सेम नका वाटून घेऊ. तुम्ही म्हणाल कसं काय डिफरन्स आहे. तुम्ही म्हणाल जितका शॅडोचा लेंथ कमी होणार तितकाच टीप पण आतमध्ये येणार. टीप ऑफ शॅडो म्हणजे हा एंड पॉईंट. जितका शॅडोचा लेंथ कमी होणार त्याच रेटनी टीप ऑफ शॅडो पण इथे येणार, असं असं तुम्हाला वाटेल मे बी. तसं नाही आहे. टीप ऑफ शॅडो ना शॅडोच्या लेंथपेक्षा फास्ट इकडे येत असतो आणखीन जास्त. तुम्ही म्हणाल कसं काय. हे पहा, भलेही शॅडोचा लेंथ कमी होतोय पण पर्सेंट पण तरी इकडे जातोय. समजतं तुम्हाला. हे पहा, शॅडो एवढा आहे, शॅडो एवढा आहे नाही का, शॅडोचा लेंथ कमी झाला पण पर्सन पण तर इकडे येतोय. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये टीप ऑफ शॅडो इथून इथे म्हणजे आणखीन जास्त थोडासा स्पीडमध्ये जातो. समजतं, शॅडोचा लेंथ जेवढा कमी झाला त्याच्यापेक्षा जास्त टीप ऑफ शॅडो फ्लो म्हणजे जास्ती फास्ट जातोय पुढे. हे समजून घ्या तुम्ही. सो अशा 2 गोष्टी आपल्याला इथे फाइंड करायच्या आहेत. बट बेसिक तर तेच आहे यार की एक ट्रायंगल बनवायचा असतो. इथे पहा, इथे एक अँगल तर सेम आहे यार. हा अँगल 90, हा अँगल 90. डन. याला बोलायचं एक्स, जसं आत्ता बोललो होतं सेम, आणि याला बोलायचं वाय. एकाला एक्स बोला, एकाला वाय बोला. पुढे काय, ती वाली साइड 4.5 डिवाइड बाय ही वाली साइड 1.5 इज इक्वल टू ही मोठी वाली साइड एक्स प्लस वाय डिवाइड बाय ही वाली साइड दॅट इज इक्वल टू वाय. कॅन्सल होतं, इथे 3 बनतं. सो 3 इंटू वाय 3y अँड दॅट इज इक्वल टू एक्स प्लस वाय. दॅट मीन्स 2y इज इक्वल टू एक्स. बहुतेक परत सेमच आला नाही का, रिझल्ट तर पूर्णपणे सेम आला इथे. आता मी तुम्हाला काय सांगतो पहा, ते असं देत आहेत की dx/dt हे जे दिलं ना त्यांनी dx/dt दिलं बरं. dx/dt इट इज इक्वल टू -3/4. तुम्ही पहा ना, पर्सन टुवर्ड्स लॅम्प पोस्ट जातोय म्हणजे एक्सचा व्हॅल्यू कमी झाला पाहिजे आता. आणि एखादी गोष्ट जर का डिक्रीज होत असेल ना तर डेरिव्हेटिव्ह शुड बी निगेटिव्ह. म्हणजे कमी होतोय ना, कमी होतोय. रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम तर वाढतोय बट एक्सचा व्हॅल्यू कमी होतोय. सो चेंज हा निगेटिव्ह आहे. फायनल मायनस इनिशियल असतं ना, फायनलवाला कमी आहे, इनिशियलवाला मोठा आहे, सो निगेटिव्ह. सो dx/dt ला तुम्हाला इथे -3/4 बोलायला लागेल बरं. इथे
बरोबर. तर मी इथे एक काम करतो यार, 2 इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dt दॅट इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज dx बाय dt. हे तरी मान्य आहे तुम्हाला? ओके, दॅट मीन्स dy बाय dt इट इज इक्वल टू dy बाय dt इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 इंटू dx बाय dt. पहिली तर गोष्ट ते समजून घ्या. दॅट मीन्स dy बाय dt गाइज इट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2. टेल मी व्हॉट इज dx बाय dt. dx बाय dt काय रे? -3/4 आहे की नाही? -3/4 आहे की नाही? म्हणजे आन्सर बनला पाहिजे 3/8 बनला पाहिजे की नाही? मायनस करतो इथं, मायनस करतो. सो मायनस काय इंडिकेट करतं? वाय काय इंडिकेट करतं? वाय तर शाडूचा लेंथ इंडिकेट करतं. वाय म्हणजे शाडूचा लेंथ आहे. वाय म्हणजे शाडूचा लेंथ आहे. सो शाडूचा लेंथ जो डिक्रीज होता ना त्याचा रेट असा आहे पहा, -3/8 म्हणजे -3/8 युनिट काय रे? मीटर पर सेकंड. इतक्या फास्ट शाडू कमी होते. 3/8 मीटर पर सेकंड या रेटनी शाडू शॉर्टन होता. मायनस साइन काय इंडिकेट करतो की शाडूचा लेंथ कमी होता. जर का शाडूचा लेंथ वाढत असला असता तर आन्सर प्लस मध्ये आला असता. सो निगेटिव्ह साइनचा तोच सिग्निफिकन्स आहे. तो वाढतो की कमी होतो हे सांगत असतो आपल्याला तो. सो फर्स्ट सबटाईप झाला यार की शाडो कोणत्या रेटनी शॉर्टन होतं. ठीक आहे, चलो ओके. 3/8 मीटर पर सेकंड या रेटनी तो शॉर्टन होतं. ठीक आहे. आता जो सेकंड सबटाईप आहे ना तो जरा मी इथे करतो, नीट पहा काय म्हणतात. फाइंड रेट ॲट विच टीप ऑफ शाडो इज मुव्हिंग. शाडोचा जो टीप आहे ना, शाडोचा जो टीप आहे तो कोणत्या रेटनी जातो इकडे, नाही का, हे विचारतं आपल्याला. पण तुम्ही पहा शाडोचा जो टीप आहे याचं पोझिशन डिफाईन करायचं आहे मला. हा कोणत्या रेटनी मूव्ह होतोय म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन ऑफ दिस टीप. यार पोझिशन तर एखाद्या फिक्स गोष्टी पासून डिफाईन करायची असते. म्हणजे x प्लस वाय इट डिफाईन्स पोझिशन ऑफ दिस टीप, बरोबर ना. सो x प्लस वाय हा पोझिशन आहे त्याचा आणि आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन फाईन करायचं म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह dx बाय dt प्लस dy बाय dt. चला सांगा रे आता व्हॉट इज dx बाय dt. dx बाय dt -3/4. What is dy by dt? dy by dt is -3/8. करा कॅल्क्युलेशन, यू विल गेट -9/8 बनतो का? -9/8 बनणार आहे. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की टिप ऑफ शॅडो इज मूव्हिंग ॲट द रेट 9/8 मीटर पर सेकंड बट टुवर्ड्स दी वॉल. मायनस आहे म्हणजे टुवर्ड्स दी वॉल, कारण की इकडे जातो. हे समजतं ना तुम्हाला की ह्या पर्सन तिकडे जातो, शाडू पण शॉर्ट होते म्हणजे तिकडे जातात ते बेसिकली. ठीक आहे. तर हा होता पहा या शाडूचा क्वेश्चन, नाही का. आता याच्या पुढचा क्वेश्चन पहा बरं, झेपतोय का पहा. अ लॅडर 10 मीटर लॉंग. पहा एक लॅडरचा समय आता म्हणजे तुम्ही समजून घ्या रेट मेजरमध्ये काही नाहीये. एक गोष्ट चेंज होते मग दुसरी गोष्ट कशी चेंज होते हे विचारत असतात ते आपल्याला. आता इथे पण तेच असणार आहे. अ लॅडर 10 मीटर लॉंग इज लिनिंग अगेन्स्ट अ व्हर्टिकल वॉल. हे पहा एक व्हर्टिकल वॉल आहे, व्हर्टिकल वॉल नाही का. आणि एक लॅडर आहे पहा इथे. एक लॅडर ड्रॉ करतोय मी इथे. ओके, अ लॅडर डन 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 डन. ओके, अ लॅडर 10 मीटर लॉंग. किती 10 मीटर लॉंग असं ते म्हणतात. 10 मीटर लॉंग लॅडर आहे. ठीक आहे, ओके. इज लिनिंग अगेन्स्ट अ वर्टिकल वॉल. या वर्टिकल वॉलच्या अगेन्स्ट तो लिन करतो. ठीक आहे. इफ अ बॉटम ऑफ अ लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम दी वॉल. याला ना जरा इकडे ओढलं नाही का, कितीच्या रेटने रे 1.2 मीटर पर सेकंड या रेटनी जर का आपण त्याला तिकडे ओढलं, बरोबर. फाइंड हाऊ फास्ट टॉप ऑफ दी लॅडर. ओके, तो खाली स्लाइड होतो. किती फास्ट खाली येतो. इकडे ओढलं तर किती फास्ट खाली येतो हे आपल्याला ते विचारतात. इकडे ओढलं तर किती फास्ट खाली येतो हे आपल्याला ते विचारतात. प्रोव्हाइडेड बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम दी वॉल. म्हणजे हा जो बॉटम आहे ना हा ऍक्च्युअली इथून म्हणजे हा जो डिस्टन्स आहे दॅट इज 6 मीटर अवे फ्रॉम दी वॉल. असं सीन आहे इथे नाही का. पाहता काय करायचं पुढे. याला मी x समजतो यार. या डायमेन्शनला जर मी x समजतो आणि हा जो डायमेन्शन आहे या डायमेन्शनला मी इथे y समजतो. त्याला x समजतो, याला मी y समजतो, बरोबर. मी असं लिहू शकतो अरे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इट इज इक्वल टू 10 स्क्वेअर. पायथागोरस x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर. करा डिफरन्शिएशन. x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x dx by dt. ओके, y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y dy by dt. and that is equal to 100 चा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे बाय डिफॉल्ट. ओके, सो 2 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x. x व्हॅल्यू 6 आहे यार. व्हॉट इज dx by dt. dx by dt म्हणजे x कोणत्या रेटनी चेंज होतोय. x त्याच रेटनी चेंज होतोय ज्या रेटने आपल्याला तिकडे ओढतोय, बरोबर ना. याला जितका फास्ट तिकडे ओढाल तितकं जास्त x पण वाढणार आहे नाही का. सो dx by dt इज नथिंग बट 1.2 मीटर पर सेकंड प्लस 2y. वायचा व्हॅल्यू काय पहा मुलांना. वायचा व्हॅल्यू यार हा 10 असेल, हा 6 असेल तर हा 8 असतो ना. पायथागोरसचा ट्रिपलेट माहिती ना, 6 8 10, बरोबर. सो वायचा व्हॅल्यू इज 8 आणि dy by dt अँड दॅट शुड बी इक्वल टू 0. सो गाईज हा जो मल्टिप्लिकेशन बनतोय पहा तो तिकडे जातो. सो 2 into 8 into dy by dt. ओके फाईन. अँड दॅट इज इक्वल टू हा तिकडे गेला तर -2 into 6 into 1.2 बनणार आहे तो, बरोबर. चलो हा तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे, तो तिकडे जाऊन डिवाइड होणार. दॅट मीन्स dy by dt दॅट इज इक्वल टू -2 into 6 into 1.2 जस्ट डिवाइडेड बाय 2 into 8 बनणार आहे. 2 विल गेट कॅन्सल. सो 4 चा टेबल करतोय पहा. 4 2 8 देन 4 3 0.3 करतोय मी इथे. ओके, सो 2 1 2 3 करतोय इथे. सो मल्टिप्लिकेशन कराल यू विल गेट 0.9 बनतो. 0.9
दॅट मीन्स 0.9 मीटर पर सेकंडनी तो खाली यायला लागतो. टॉप 0.9 मीटर पर सेकंडनी खाली येतो. असं नसतं होत की इथून 1.2 मीटर पर सेकंडनी ओढलं की इकडे पण 1.2 मीटरनी खाली येतं. असं नाही आहे रे बाबा, असं नसतं. प्रॅक्टिकली असं नसतं, नाही का. हे असं कॅल्क्युलेशन करायला लागत असतं आपल्याला, बरोबर. रॉडची काय लेंथ कमी जास्ती होणार नाहीये, रॉडची लेंथ कमी जास्ती होणार नाहीये. ओके, पण हा असा सीन आहे इथं, नाही का. चला आता पाहा पुढचं सम काय म्हणतात. इफ अ वॉटर इज पोर्ड इनटू अ इन्व्हर्टेड हॉलो कोन. एका कोन मध्ये पाणी टाकायचं आहे. पहा रे, एक कोन इथे ड्रॉ करतोय मी. या कोन मध्ये पाणी टाकतोय आपण. इफ अ वॉटर इज पोर्ड इनटू इन्व्हर्टेड हॉलो कोन, ठीक आहे चलो, हुज सेमी वर्टिकल अँगल इज 30 डिग्री. म्हणजे हा जो अँगल असतो ना, हा 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 अँगल 30 डिग्री आहे असं ते क्लेम करतात, ठीक आहे ना. ओके, सो दॅट इट्स डेप्थ मेजर्ड अलॉंग द ॲक्सिस. म्हणजे डेप्थ म्हणजे हा हा वाला पोर्शन. ओके, इट्स डेप्थ इन्क्रीजेस ॲट दी रेट 1 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे डेप्थ म्हणजे काय म्हणतात पाहते इथे, हा जो डेप्थ आहे, डेप्थ पहा काय, हा जो डायमेन्शन आहे ना, हा डायमेन्शन, याला तर डेप्थ बोलतात. डेप्थ इन्क्रीज होतं असं ते म्हणतात ना. म्हणजे पाणी टाकलं की डेप्थ इन्क्रीज होतं, म्हणजे डेप्थ म्हणजे हा डायमेन्शन बोलतात, बरोबर ना. पाणी टाकल्यानंतर हाच डायमेन्शन इन्क्रीज होत असतो, बरोबर. ठीक आहे चलो, ओके पुढे पहा काय. सो डेप्थ डी इन्क्रीजेस ॲट दी रेट, म्हणजे डी तर नाही म्हणू शकत यार, मी याला हाईट बोलतो चलो. सो रेट ऑफ चेंज ऑफ हाईट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 1 सेंटीमीटर पर सेकंड असं त्यांनी दिलं बरं तिथे. ओके, फाइंड रेट ॲट विच व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजेस when the depth is 2 सेंटीमीटर सॉरी. म्हणजे जेव्हा हाईट 2 सेंटीमीटर आहे ना रे, जेव्हा हाईट 2 सेंटीमीटर आहे तर त्यावेळी रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम काय म्हणा. फाइंड रेट ॲट विच व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इन्क्रीजिंग. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम काय आहे, बरोबर ना. केव्हा, जेव्हा हाईट 2 सेंटीमीटर झाली त्याच्यानंतर पण हाईट वाढणारच आहे, नाही का, या रेटने. म्हणजे एका सेकंड नंतर 1 सेंटीमीटरने हाईट वाढणार, 1 सेंटीमीटरने हाईट वाढणार. मग एका सेंटीमीटरमध्ये 1 सेंटीमीटरने हाईट वाढण्यासाठी किती पाणी टाकायला लागतं, म्हणजे काय रेटनी पाणी टाकायला लागतं, तो रेट आपल्याला फाइंड करायचा. पाणी टाकणे म्हणजे व्हॉल्यूम बद्दल बोलतोय आपण. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विचारतोय आपण त्या कोनचा, नाही का, यावाल्या कोनचा बोलतोय आपण आता. कारण की हा पण तर कोनच असेल ना, कारण पाणी ज्याच्यामध्ये टाकेल, लिक्विड ज्या वेसलमध्ये टाकतो त्या वेसलचा शेप घेऊन टाकतो तो. ओके, सो तो पण एक कोनच आहे, नाही का. तर आता पहा यार, व्हॉल्यूम ऑफ कोन इज गिवन बाय 1/3 पाय आर स्क्वेअर एच. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय ॲज इट इज आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r इंटू dr/dt. अरे बट हे एच काय यार, इथे जरा जोल झाला पहा आता आर आणि एच मध्ये, नाही का. आर आणि एच मध्ये जोल झाला की नाही. आर पण व्हेरिएबल, एच पण व्हेरिएबल. लक्षात द्या, व्हेरिएबल एकच असला पाहिजे इक्वेशन मध्ये. रेडियस पण तर चेंज होतोय ना कोणचा. तुम्ही म्हणाल या कोणचा रेडियस कुठे चेंज होतोय सर, मोठा फिक्स तर कोण आहे. नाही रे, आपण हे पाण्याचा कोण बोलतोय. जसं जसं पाणी टाकू तसं हे वरती जाणार, तसं सर्कल वरचा हा टॉप सर्कल मोठा होणार, म्हणजे रेडियस चेंज होणार. जसं जसं वरती जातं तसं हाईट पण तर चेंज होणार ना. बट समजून तुम्हाला हे घ्यायचंय पहा की हा रेडियस आहे आणि हा हाईट आहे. बट तुम्हाला हे समजलं पाहिजे की टॅन थीटा मीन्स अपोजिट साइड रेडियस डिवाइड बाय हाईट. टॅन थीटा मीन्स अपोजिट बाय ॲडजस्टंट असतो, बरोबर ना. सो थीटा तर 30 आहे यार, टॅन 30 तर 1/√3 बनतो. सो 1/√3 इज इक्वल टू r/h करा तुम्ही इथे, 1/√3 इज इक्वल टू r/h करा, बरोबर ना. सो h can be written as √3 into r करा. h can be written as √3 into r करा यार. r च्या फॉर्म मध्ये नाही पाहिजे आपल्याला पाहिजे r h च्या फॉर्म मध्ये. सो r can be written as guys, r can be written as h divided by √3. तुम्हाला असं डाऊट येईल की r च्या फॉर्म मध्ये का पाहिजे, सॉरी r h च्या फॉर्म मध्ये का पाहिजे, सांगतोय पहा. एक स्टेप इमॅजिन करायची फक्त पुढची, लगेच समजून जाईल. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम गाईज, पहिले तर व्हॉल्यूम व्यवस्थित लिहूया. व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आरचा व्हॅल्यू काय, h/√3 आहे ना. सो 1/3 पाय आर स्क्वेअर एच. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय h चा स्क्वेअर इंटू h डिवाइड बाय √3 चा स्क्वेअर केला तर 3 बनतो. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू गाईज खालती बनतो 9 आणि वरती बनतो पाय h क्यूब बनतो. करा डिफरन्सिएशन, dv/dt गाईज इट इज इक्वल टू पाय ॲज इट इज h क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3h स्क्वेअर इंटू dh/dt अँड डिवाइड बाय हा काय आहे, हा 9 तर ॲज इट इज ठेवतोय इथे, नाही का. 9 ॲज इट इज ठेवतोय इथे. तुम्ही मला सांगा यार की रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम काय, दॅट इज इक्वल टू 3 1 3 3 बरोबर ना, करेक्ट. सो पाय/3 हाईट किती रे, ते म्हणतात की 2 सेंटीमीटर हाईट असते वेळीचा रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम फाइंड करा. मग हाईटचा की 2 टाकून देतो ना मी इथे. तुम्हाला समजलं का, हाईट माहिती आहे ना आपल्याला, हाईटचा व्हॅल्यू माहिती आहे, म्हणून आपण इथे रेडियसला एचच्या फॉर्म मध्ये लिहिला.
अदरवाईज जर का रेडियस दिला असता त्यांनी तर आपण h ला r च्या फॉर्म मध्ये लिहिलं असतं, म्हणजे इथे r राहिला असता एंडला, नाही का. इंटू dh/dt. हे पहा dh/dt पण माहिती नाही तुम्हाला, रेट ऑफ चेंज ऑफ हाईट कोणत्या रेटनी वाढतोय हे पण तर दिलंय त्यांनी, 1 टाकून द्या इथे 1. सो आन्सर 2 चा स्क्वेअर 4 बनतो, 4 पाय डिवाइड बाय 3. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम इट इज गाइज 4 पाय डिवाइड बाय 3. हा बनतो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम, बरोबर ना. म्हणजे हा रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम आहे, म्हणजे या रेटनी जर का पाणी टाकलं तर 1 सेंटीमीटर पर सेकंडनी हाईट वाढणार आहे, म्हणजे एका सेकंडमध्ये 1 सेंटीमीटरनी हाईट वाढणार आहे. केव्हा? वेन हाईट इज 2 सेंटीमीटर, जेव्हा हाईट ऑलरेडी 2 सेंटीमीटर आहे, बरोबर. त्याच्यानंतर 1 सेकंडमध्ये 1 सेंटीमीटरनी हाईट वाढणार आहे, असा याचा विषय. ओके, तर ठीक आहे यार. तर हा एक झाला सम. आता पहा काय बोलतं, आता काही सम्स आहेत रिलेटेड टू वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन. तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे, जशा की इथे सांगतोय पहा, डिस्प्लेसमेंटला जस्ट मी इथे एस बोलतो ना, इथे एस जो काही दिला आहे तो डिस्प्लेसमेंट. क्वेश्चन नका वाचू, आधी एक्सप्लेनेशन पाहून घ्या. वेलोसिटी म्हणजे काय असतं? वेलोसिटी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, बरोबर ना. और रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन बोललं तरी चालतं, बरं. सो वेलोसिटी म्हणजे ना मुलांनो, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, हा असतो आपला वेलोसिटी. ॲक्सेलरेशन काय असतं रे? ॲक्सेलरेशन असतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर ना. ॲक्सेलरेशन म्हणजे काय बोललं? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. वेलोसिटी तर काय आहे रे? वेलोसिटी तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर ना. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह केला की वेलोसिटी येतो, मग वेलोसिटीचा परत डेरिव्हेटिव्ह केला की ॲक्सेलरेशन येतो. म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह आहे, d²s/dt². डबल डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा? s चा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन. हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे. s चा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन आहे मुलांना. यस, ठीक आहे यार, चलो ओके. पाहता पुढे. तर या काही गोष्टी समजून घ्यायच्यात तुम्हाला. वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह, ॲक्सेलरेशन म्हणजे वेलोसिटीचा डेरिव्हेशन, बस इतकंच आहे. करूया क्वेश्चन आता डायरेक्टली. पहा आता याच्यावरती जास्त टाइम इन्व्हेस्ट नाही करू शकत, बिकॉज हे ऑलरेडी फिजिक्समध्ये 11 मध्ये झालेलं असतं, नाही का, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन या सर्व गोष्टी. ओके, तर काय म्हणतात रे? कार इज मुव्हिंग इन अ सच अ वे दॅट डिस्टन्स इज गिवन बाय दॅट इक्वेशन. सो डिस्टन्सचा फॉर्म्युला s इज इक्वल टू 4t² + 3t. हा डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट ट्रीट करू शकतो तुम्ही इथे, असं दिलंय त्यांनी, नाही का. ठीक आहे, चलो ओके, पुढे पहा काय. वेर s is in meters, t is in seconds. ठीक है, चलो ओके. What would be the velocity and the acceleration of a car at time t is equal to 21? हे बघा, डिफरन्शिएशन करा. ds/dt is equal to 4 as it is t² चा डेरिव्हेटिव्ह 2t, t² चा डेरिव्हेटिव्ह 2t, बिकॉज डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t आहे, म्हणजे t² चा डेरिव्हेटिव्ह 2t प्लस 3t चा डेरिव्हेटिव्ह 3. तर आपल्याला पहा ds/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच वेलोसिटी असतो, बट आपल्याला वेलोसिटी कधीचा काढायचा आहे? 20 सेकंडचा वेलोसिटी काढायचा आहे. सो इथे 8 बनतो, टाइमचा व्हॅल्यू 20 टाका, प्लस इथे करतो 3, दॅट मीन्स हा बनतो 160, प्लस करतोय 3, दॅट मीन्स आन्सर शुड बी 163, बरोबर ना. सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी व्हॅल्यू हा 163 आहे मीटर पर सेकंड, कारण की मीटरमध्ये आहे लेंथचा युनिट आणि टाइमचा युनिट सेकंडमध्ये. टाइम इज इन सेकंड्स. यस, सो वेलोसिटी 163 मीटर पर सेकंड. आता आपल्याला फाइंड करायचं आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय यार? हा जो वेलोसिटी असतो ना, वेलोसिटी हाच आहे ना वेलोसिटी आपला, याचा पण डेरिव्हेटिव्ह केला की ॲक्सेलरेशन येतो. करा बरं याचा डेरिव्हेटिव्ह करा. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, पहा हा 8 आहे ना, t चा डेरिव्हेटिव्ह तर 1 बनतो. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 8, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असे 0 बनणार आहे. दॅट मीन्स ॲक्सेलरेशन 20 सेकंडच्या वेळीचा ॲक्सेलरेशन हा 8 आहे. म्हणजे ॲक्च्युअली 20 सेकंडवरती तो डिपेंडच नाही करत. ॲक्सेलरेशन हे 8 आहे बाय डिफॉल्ट. ॲक्सेलरेशन हा मुलांना 8 आहे. 8 किती? 8. सो यार ठीक आहे, चलो. सो हा पण एक सम झाला. ओके, तर पाहिलं रे, तर आजच्या लेक्चरमध्ये जास्त करून आपण सॉल्विंग केलं, लाईक थेरोटिकल कॉन्सेप्ट वगैरे काही जास्त नव्हतं. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं सर्व टँजंट, नॉर्मल, व्यवस्थित, नाही का. आज थोडंसं सॉल्विंग होतं, रेट मेजरचे न्यूमेरिकल्स होते. एक गोष्ट चेंज व्हायची, मग एक गोष्ट चेंज होण्याचा रेट द्यायचा ते, नाही का. म्हणजे 1 सेकंडमध्ये ही गोष्ट काहीतरी 4नी चेंज होते, मग ती कशी चेंज होते हे करणे म्हणजे रेट मेजर करणे, बरोबर ना. रेडियस वाढवली, एरिया कसा वाढतो? रेडियस वाढवली, व्हॉल्यूम कसा वाढतो? एका कोनमध्ये पाणी टाकलं, कोणचा हाईट कसा वाढतो? समजलं मुलांना तुम्हाला? हे पर्सन चाललाय, मग त्याचा शॅडो कसा चेंज होतो? अशा काही गोष्टी आहेत, बरोबर. सो आय होप तुम्हाला हा आजचा सेशन व्यवस्थित समजला. आता टाइम आहे पहा डीपीपीचा, नाही का, डीपीपी नंबर 2. तर असाइनमेंट
इथे अटॅच केलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्ही, 10 MCQचं असाइनमेंट आहे, डाउनलोड करा, सॉल्व्ह करा. बट त्याआधी काळजी घ्या की टेक्स्टबुक मधले सर्व क्वेश्चन्स तुम्ही आधी व्यवस्थित सॉल्व्ह करा, मागे आन्सर्स मॅच करा. ओके, त्याच्यानंतर ही असाइनमेंट तुम्हाला बेसिकली अटेम्प्ट करायची आहे आणि ॲज अ टेस्ट अटेम्प्ट करायची. ॲज अ टेस्ट 10 मध्ये जो काही तुमचा करेक्ट काउंट आहे तो तिथे मेन्शन करायचा. आन्सर की पण अटॅच केलेली आहेच नेहमीप्रमाणे. येस गाईज, सो सेशन मी आता स्टार्ट करतो. पहा डीपीपीचा पाल क्वेश्चन नंबर 1, साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचे साइड्स आर इन्क्रीजिंग ॲट द रेट 2 cm/s. म्हणजे हा जो साइड येणार आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचे जे काही साइड्स आहेत ना, ओके, रेट ऑफ चेंज ऑफ साइड विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ साइड विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज इक्वल टू 2 cm/s असं ते बोलतात. एका सेकंडमध्ये 2 cm वाढतो. ठीक आहे. रेट ॲट विच एरिया इन्क्रीजेस वेन साइड इज 10 cm. म्हणजे जेव्हा साइडचं व्हॅल्यू 10 cm आहे ना, तर त्यावेळी रेट ऑफ चेंज ऑफ एरिया आपल्याला फाइंड करायचा. पहा इक्विलॅटरल ट्रायंगलच्या केसमध्ये एरिया किंवा कोणत्याही ट्रायंगलच्या केसमध्ये एरिया इज हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा माहिती फॉर्म्युला आपल्याला, बरोबर. तर आपल्याला माहिती आहे हा अँगल असतो 60 डिग्री, तो अँगल असतो 60 डिग्री इक्विलॅटरल ट्रायंगलच्या केसमध्ये, बरोबर ना. सो हाफ इंटू बेस म्हणजे साइड आहे L, ओके, इंटू हाईट. हे हाईट पहा रे, हाईट काय आहे माहिती का, 60च्या अपोजिट वाला साइड आहे. वी नो दॅट इन ट्रायंगल 60, 30 अँड दिस 90. ओके, 30, 60, 90 वाला ट्रायंगल मध्ये साइड अपोजिट टू 60च्या अपोजिट साइड इज ॲक्च्युअली √3/2 टाइम्स दी हायपोटेनस. हायपोटेनस इज L, बरोबर ना. म्हणजे एचचा जो व्हॅल्यू आहे ना, एचचा व्हॅल्यू हा √3/2 टाइम्स हायपोटेनस असं लिहू शकतो आपण. That means √3 divided by 2 to 4 into L square is the formula for area of equilateral triangle. हे तुम्हाला समजलं पाहिजे. काही जणांना हा फॉर्म्युला पाठ पण असेल. ठीक आहे. सो एरियाचा फॉर्म्युला झाला. आता ते विचारतात रेट ॲट विच एरिया विल इन्क्रीज, म्हणजे एरियाचा रेट ऑफ चेंज विचारतात. म्हणजे डिफरन्सिएशन करायला लागेल. आता एरियाचं डिफरन्सिएशन काय इज dA/dt. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज इक्वल टू √3/4 तर आहेच आहे, √3/4 आहेच आहे. L स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज 2L, ओके, इंटू dL/dt. 2L इंटू dL/dt. परत पहा डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू टी करतोय आपण. L स्क्वेअरचं डिफरन्सिएशन 2L म्हणजे याला टी स्क्वेअर समजा, टी स्क्वेअर डिफरन्सिएशन 2T इंटू टी आहे का नाहीये, सो म्हणून dL/dt. सो रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू √3 डिवाइड बाय 2. हा 2 बनणार आहे इथे. ओके, लेंथ तर आहे 10. ओके, अँड dL/dt चा व्हॅल्यू आहे 2. 2 विल गेट कॅन्सल अगेन. सो आन्सर शुड बी 10√3. 10√3 दॅट इज ऑप्शन नंबर सी. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके. Now see question number 2. If distance s, okay, traveled by a particle is given by that equation. Distance चा फॉर्म्युला त्यांनी तो दिला. पण डिस्टन्स दिला बरं, डिस्टन्स s म्हणजे डिस्टन्स. ठीक आहे. Then the velocity of a particle when acceleration will become 0 is, म्हणजे जेव्हा acceleration 0 आहे तेव्हा वेलोसिटी काय आहे पार्टिकलचा, असं ते आपल्याला विचारतात. मग आपण तर हे काढलं पाहिजे की acceleration केव्हा 0 होतं. पहा डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय t³ - 3t². ठीक आहे यार. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, पहा एसचा डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, t³ डेरिव्हेटिव्ह 3t² मायनस ऑफ t² डेरिव्हेटिव्ह 2t, 3 इंटू 2t दॅट इज 60. हा बनतो वेलोसिटी, बरोबर ना. रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट वेलोसिटी. सो वेलोसिटी इज 3t² मायनस ऑफ 60. एक काम करा यार, dV/dt करा बरं. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम कराल तर ऍक्सेलरेशन मिळेल तुम्हाला. करायचं डिफरन्सिएशन 3 ॲज इट इज, t² डेरिव्हेटिव्ह 2t, ओके, मायनस ऑफ 60चा डेरिव्हेटिव्ह 6 बनतो यार. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी हा जो काही हा ऍक्सेलरेशन ऍक्च्युअली, सो ऍक्सेलरेशन बनतो 60 मायनस ऑफ 6, बट ऍक्सेलरेशन तुम्हाला 0 पाहिजे. पहा ना, वेन ऍक्सेलरेशन बिकम 0 इज, म्हणजे ऍक्सेलरेशन जेव्हा 0 आहे तेव्हाच आपल्याला वेलोसिटी फाइंड करायचं. सो ऍक्सेलरेशनला इथे 0 टाका. सो 0 इज इक्वल टू 60 मायनस ऑफ 6, दॅट मीन्स 60 इज इक्वल टू 6, दॅट मीन्स t इज इक्वल टू 1. So guys, that means t is equal to काय रे 1. So time जेव्हा 1 ने तेव्हाचा वेलोसिटी काढा. 1 टाका, 1 स्क्वेअर 1 इंटू 3 3, 3 मायनस ऑफ 6 करा तर -3 बनतो. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी दॅट इज इक्वल टू -3. ओके ओके. तर पाहिलं आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणतात ते, अ पार्टिकल मूव्स सो दॅट s इज इक्वल टू 6 + 48t मायनस ऑफ t³. ओके, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स कवर्ड इज गिवन बाय दिस इक्वेशन 6 + 48t मायनस ऑफ t³. बरोबर. पुढे काय म्हणतात, द डायरेक्शन ऑफ मोशन रिव्हर्सेस आफ्टर मूव्हिंग अ डिस्टन्स इक्वल टू व्हॉट. म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर त्याचा डायरेक्शनच चेंज होतो मोशनचा. म्हणजे असं असेल यार इथे की तो सध्या असं जातोय, बरोबर. वेलोसिटी असेल खूप जास्ती, वेलोसिटी कमी होत जाते, कुठेतरी जाऊन वेलोसिटी 0 होते आणि वेलोसिटी 0 झाल्यानंतर मग वेलोसिटी रिव्हर्स व्हायला लागते. हे समजत आहे का तुम्हाला.
बरोबर ना. म्हणजे असं मोशन जाते वेळी डायरेक्टली तुम्हाला जर का रिव्हर्स परत वापस यायचं असेल तर कुठेतरी थांबायला लागेल ना, थांबून मग परत वापस यायला लागेल ना. दॅट मीन्स वेलोसिटी 0 कुठे होते हे आधी तुम्ही शोधा, मग त्याच्यानंतर आपण बोलूया इथे. ओके पहा. सो आता डिस्टन्सचं इक्वेशन आहे यार, याला मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट इज 6 चा डेरिव्हेटिव्ह 0, 48 टी चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ऑफ टी क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअर. ठीक आहे, हा बनतो वेलोसिटी. सो वेलोसिटी इज 48 मायनस ऑफ 3t क्यूब. 0 करा, वेलोसिटीला 0 करा, 48 मायनस ऑफ 3t क्यूब करा, हा जातो तिकडे. 3t क्यूब इज इक्वल टू 48 बनतो मुलांना. सो टी क्यूब इज इक्वल टू 16 बनतो. येस, दॅट मीन्स काहीतरी प्रॉब्लेम झाला. टी स्क्वेअर आहे. येस येस येस, टी स्क्वेअर आहे. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू 16 बनतो. दॅट मीन्स टी इज इक्वल टू प्लस 4 मायनस 4. मायनस तर होऊ नाही शकत टाइम, सो प्लस 4 करतो, प्लस 4. ओके, म्हणजे जेव्हा टाइमचा व्हॅल्यू 4 होईल ना, बरोबर ना, तेव्हा वेलोसिटी 0 होईल. टाइमचा व्हॅल्यू 4 पेक्षा थोडंसं जरी वाढवाल ना तर वेलोसिटी निगेटिव्ह होईल किंवा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये होईल. बरोबर. मग मी एक काम करतो की टीच्या जागी इथे 4 टाकतो. इथे ना मी टाइमच्या जागी 4 टाकतो, म्हणजे मला हे समजेल की 4 सेकंड किंवा जे काही आहे हे 4 टाइम पर्यंत त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, स्टार्टिंग पासून 4 टाइम पर्यंत त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला. आता त्याच्यानंतर तो रिव्हर्स होणार आहे, म्हणजे आपल्याला ते काढायचं नाही का, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला. सो इथे तुम्ही एक काम करा, 4 टाकून द्या. काय 4 टाकून द्या. सो बारे 4 प्लस 48 इंटू 4. ओके, मायनस ऑफ 4 चा क्यूब 64 बनतोय पहा, बरोबर ना. सो 6 प्लस 96 192. ओके, मायनस ऑफ 64. ओके, आता हा आपला आन्सर असणार आहे. तर काय बनतो पहा, हा 130. ओके, 130 128 128 प्लस 6 134. बट प्रॉब्लेम सांगतो मी तुम्हाला इथे काय, 134 बनतो. दॅट मीन्स आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी, दॅट इज इक्वल टू 134. ओके, पण ना थोडंसं नीट विचार कराल तर तुम्हाला याच्यातलं एक छोटंसं प्रॉब्लेम समजेल. काय, जेव्हा टाइमचा व्हॅल्यू मी 0 टाकतो ना रे, टाइमचा व्हॅल्यू जेव्हा मी 0 टाकतो नाही का याच्यामध्ये, टाइमचा व्हॅल्यू 0 टाका बरं, इथे 0 टाका बरं, 6 येतं की ना, बरोबर ना. एस इक्वल टू 6 येतं की ना. म्हणजे जेव्हा जर्नी सुरू झाली तेव्हा त्याचं पोझिशन 6 वरती आहे. समजतं का. ज्यावेळी जर्नी सुरू झाली त्यावेळी तो कुठेतरी 6 मीटरवरती आहे कुठून तरी, नाही का, रेफरन्स पॉईंटवरून कुठून तरी असेल यार, 6 युनिटवरती आहे तो, बरोबर. आणि त्याच्यानंतर 4 सेकंडमध्ये तो किती जातो मध्ये काय, ऍक्च्युली 134 मायनस 6 गेला पाहिजे. 6 तर तो सुरुवातीलाच होता ना, बरोबर. 6 तर तो सुरुवातीलाच होता. टी इज इक्वल टू 4 नंतर किंवा 4 टाइम नंतर तो 134 वरती पोहोचतो. असं असेल, से फॉर एक्झाम्पल या डायरेक्शनमध्ये जातोय तो, असेल ना 1 2 3 4, पुढे जाऊन कुठेतरी 134 बनणार ना, असे मार्किंग्स असतील, बरोबर. अरे इथे तर तो आधीच होता, मग इथून इथे गेलाय ना की 134 इथून इथे गेलाय. सो आन्सर शुड बी 134 मायनस 6 128 खरं तर लिहिलं पाहिजे होता. असं ऑप्शन तर दिसत नाही यार इथे, बरोबर ना. तर हा थोडासा प्रॉब्लेम आहे यार. इव्हन टेक्स्ट बुकमध्ये पण तुम्ही क्वेश्चन्स पाहाल ना, हे असेच एक्सप्लेन केलेले आहेत, म्हणजे असेच लिहिलेले आहेत त्यांनी पण आन्सर. ओके, आता पहा इथे त्यांनी जर का असं दिलं असतं ना की एस रिप्रेझेंट्स पोझिशन ऑफ अ पार्टिकल, जर का त्यांनी मेन्शन केलं असतं की एस रिप्रेझेंट्स पोझिशन, जे की आपण आता इथे बोलतोय, ते काय म्हणतात माहिती का, एस रिप्रेझेंट्स डिस्टन्स कवर्ड, असं असतं जनरली बुकमध्ये वगैरे, नाही का. सो म्हणून डायरेक्टली त्याचा जो आन्सर येतो ना टाकून, ओके 4 टाकून जो आन्सर आला तो तुम्ही तिथे मार्क करताय. पण जेव्हा पोझिशन असं रिप्रेझेंट केलेलं असतं ना, पोझिशन म्हणजे ही गोष्ट बरोबर जी आपण आता डिस्कस करतोय, एस म्हणजे पोझिशन जर का असेल ना तर मग समजून घ्या, पहिला पोझिशन 6 होता, नंतरचं पोझिशन 134, सो डिफरन्स इज 128. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू 128, बरोबर ना. इथून इथे आल्यामध्ये 128 हा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड असणार आहे. ओके, ठीक आहे यार, चलो जातो पुढे. नेक्स्ट पहा रे काय, अ स्फेरिकल आयर्न बॉल 10 सेंटीमीटर इन रेडियस ड्रॉ करतोय मी. पहा आपल्याकडे एक स्फेरिकल आयर्न बॉल आहे, ठीक आहे, एक स्फेरिकल आयर्न बॉल आहे, पहा हा वाला 10 सेंटीमीटर इन रेडियस असा एक स्फेरिकल आयर्न बॉल आहे. ओके, त्याच्या पुढे काय बोलतात ते, इज कोटेड विथ आइस लेअर, ओके, ऑफ युनिफॉर्म थिकनेस दॅट मेल्ट्स ॲट द रेट 50 सेंटीमीटर क्यूब पर मिनिट. म्हणजे काय माहिती का, एक स्फेरिकल बॉल आहे, आणि त्या स्फेरिकल बॉलच्या अवतीभोवती ना असे आईस आहेत, नाही का, म्हणजे आईसनी कोटिंग केलेलं आहे, म्हणजे त्याच्या फुल आजूबाजूला आईस आहे. इथे फुल आजूबाजूला काय आहे, आईस आहे, आणि जो की मेल्ट होणार आहे. जो की मेल्ट होणार म्हणजे हा मोठा जो बॉल आहे ना, हा आईसवाला, तो छोटा छोटा असं कमी होत जाणार आहे. ओके, बट रेट ऑफ मेल्टिंग हा आहे पहा की 50 cm क्यूब मेल्ट होणार आहे एका मिनिटामध्ये, म्हणजे एका मिनिटात 50 cm क्यूब मेल्ट झाला, म्हणजे छोटा झाला तितका. ठीक आहे, पुढे बघूया आपण काय. सो व्हेन द थिकनेस ऑफ आइस इज 5 सेंटीमीटर
म्हणजे ज्यावेळी या आईसचा जो थिकनेस आहे ना, हा जो आईसचा थिकनेस जो आहे ना तो 5 सेंटीमीटर म्हणतात ते. जेव्हा आईसचा थिकनेस 5 सेंटीमीटर आहे, देन रेट ॲट विच थिकनेस ऑफ आईस डिक्रीजेस इज, म्हणजे आईसचा थिकनेस कोणत्या रेटने डिक्रीज होत आहे हे आपल्याला ते विचारतात. आईसचा थिकनेस बरं 5 सेंटीमीटर आहे ना, किती रेटने डिक्रीज होत आहे? 1 सेंटीमीटर पर मिनिट डिक्रीज होत आहे का, की 2 सेंटीमीटर पर मिनिट होतं? आपल्याला हे समजलं की 50 सेंटीमीटर क्यूब इतका व्हॉल्यूम मेल्ट होणार आहे, बरोबर ना. 50 सेंटीमीटर क्यूब इतका व्हॉल्यूम मेल्ट होणार आहे, पण आपल्याला हे नाही समजलं की रेडियस किती कमी होणार आहे. समजतं? आता ते विचारतात आपल्याला की रेडियस किती कमी होणार. ठीक आहे, मी एक काम करतो, हा जो स्पियर आहे त्या स्पियरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहितो. वी नो दॅट व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर इज 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर इज 4/3 पाय आर क्यूब, बरोबर. आर म्हणजे रेडियस ऑफ स्पियर. कोणत्या? मोठ्या स्पियर बद्दल बोलतोय मी, मोठ्या स्पियर बद्दल बोलतो. सो मोठ्या स्पियरचा रेडियस ज्या रेटनी कमी होईल त्याच रेटनी याचा थिकनेस पण कमी होईल, कारण की छोट्या स्पियरचा काही कमी नाही होणार, बरोबर ना. म्हणजे हा जो मोठा स्पियर आहे त्याचा रेडियस ज्या रेटनी कमी होईल, अरे त्याच रेटनी याचा थिकनेस पण कमी होईल ना. तर थिकनेस आणि त्याचा रेडियस सेम आहे एक्झॅक्टली, त्यांचा रेट ऑफ चेंज. मग मी एक काम करतो, व्हॉल्यूम ऑफ मोठा स्पियर इज 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे यार, ओके. मग मी डिफरन्शिएट करतो, dv/dt इट इज इक्वल टू 4/3 ॲज इट इज, पाय ॲज इट इज, आर क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3r² इंटू dr/dt. पहा काय केलं रे बाबा. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 4/3 पाय ॲज इट इज, आर क्यूब डेरिव्हेटिव्ह 3r² इंटू dr/dt करत असतो आपण, इंटू रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, हा 3 कॅन्सल करतो मी, 3 कॅन्सल करतोय. आता रेडियस किती आहे सांगा बरं त्या मोठ्या स्पियरचा सध्या. त्यांनी आपल्याला असं विचारलं जेव्हा आईसचा थिकनेस 5 सेंटीमीटर आहे तेव्हाचा रेट ऑफ चेंज काढा. पण आपल्याला माहिती की आईसचा थिकनेस जेव्हा 5 सेंटीमीटर आहे तेव्हा तो जो आपला स्पियर आहे ना, तर त्या स्पियरचा रेडियस हा 15 सेंटीमीटर. किती? 15 सेंटीमीटर टाकून द्या. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम, अरे याची तर व्हॅल्यू त्यांनी दिली ना 50. ओके, सो 50 इज इक्वल टू 4 पाय, रेडियसचा व्हॅल्यू तो 15 आहे, 15चा स्क्वेअर लिहितो इथे मी आणि इथे लिहितो dr/dt. असं पारे कुठे आन्सर दिसणार आहे का आपल्याला? सो dr/dtचा व्हॅल्यू काय म्हणतो तिकडे 50 आहे, 50 डिवाइड बाय 4 पाय, 15चा स्क्वेअर म्हणजे काय रे 15 इंटू 15 असं लिहून टाकतो. 5चा टेबल, 5 3 15, 5 10, बरोबर ना. सो 2चा टेबल 2 आणि इथे 5 करतो. अगेन 5 1, 5 3, म्हणजे वरती बनणार 1, खालती बनणार 3 इंटू 3 9 इंटू 2 18 पाय. असं कोणतं ऑप्शन आहे का 1 डिवाइड बाय 18 पाय? 1 डिवाइड बाय 18 पाय दॅट इज इक्वल टू ऑप्शन नंबर बी. हा आपला इथे आन्सर असेल या पर्टिक्युलर समचा. येस गाईज, नाउ सी नेक्स्ट सम. क्वेश्चन नंबर 5 काय बोलताय? 13 मीटर लॉंग लॅडर. क्वेश्चन वाचून घ्या. मेन तर काय सर की क्वेश्चनला समजून घेणे फार महत्वाचं आहे इथे, नाही का. एक 13 मीटर लॉंग लॅडर आहे, नाही का, असेल इथे एक लॅडर. ओके, ठीक आहे, चलो. सो गाइस, 13 मीटर लॉंग लॅडर इज लिनिंग अगेन्स्ट अ वर्टिकल वॉल. एका वॉलच्या अगेन्स्ट तो लाईक त्याला लावलेला तिथे, बरोबर ना. पुढे बॉटम ऑफ लॅडर इज पुल्ड अलॉंग अ ग्राउंड, म्हणजे हा जो बॉटम ऑफ लॅडर आहे ना हा तर ते इकडे आपण पुल करतो, त्याला इकडे ओढतोय, नाही का. ठीक आहे, पुढे अवे ओढतोय की टुवर्ड्स ओढतोय? अरे हे वाचलंच नाही मी, नाही का. ओके, पुल अलॉंग द ग्राउंड अवे फ्रॉम द वॉल. हा येस तेच केलंय मी इथे, नाही का. हा जो वॉल आहे ना तर त्या वॉलच्या दूर ओढतोय, दूर. ओके, त्या डायरेक्शन मध्ये ओढतोय आपण. ठीक आहे, पुढे काय म्हणतात ते, कोणत्या रेटने तिकडे ओढतोय माहिती का? 2 मीटर पर सेकंड या रेटने आपण त्याला तिकडे घेऊन जातो. 2 मीटर पर सेकंड. किती? 2 मीटर पर सेकंड या रेटने आपण त्याला तिकडे घेऊन जातोय. ठीक आहे, ओके. पुढे कॅल्क्युलेट हाऊ फास्ट इज द हाईट ऑन वॉल इज डिक्रीजिंग, म्हणजे हा जो हाईट आहे ना हा किती फास्ट खाली यायला लागतो हे आपल्याला ते विचारतात. तुम्ही थोडंसं नीट पहा मुलांना. याला जर का मी एक्स बोलेन तर मी याला वाय बोलेन. ओके, हा एक्स असेल तर हा वाय असेल. बट तुम्हाला समजून हे घ्यायचं की x² प्लस y² इट शुड बी इक्वल टू कॉन्स्टंट, किंवा इट शुड बी इक्वल टू लेंथ ऑफ लॅडरचा स्क्वेअर. पहा ना, x² प्लस y² इज इक्वल टू हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे लेंथ ऑफ लॅडरचा स्क्वेअर. डिफरन्शिएट करूया पहा, x² डेरिव्हेटिव्ह 2x dx/dt. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, बरं. विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट करतो. x² डेरिव्हेटिव्ह 2x dx/dt प्लस y² डेरिव्हेटिव्ह 2y dy/dt. ओके, अँड दॅट इज इक्वल टू L चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, बरोबर ना. ठीक आहे, सांगा बरं रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम काय? एक्स एवढा होता, आता तो तिकडे चाललाय म्हणजे एक्सचा व्हॅल्यू असं वाढत जाणार ना. पण हा तिकडे 2 मीटर पर सेकंडनी जाणार, म्हणजे एक्सचा पण व्हॅल्यू 2 मीटर पर सेकंडनीच वाढणार ना, बरोबर ना. एक्स म्हणजे काय, या पॉइंट पासून त्या रॉडचा हा एंड कुठे आहे तो डिस्टन्स म्हणजे एक्स. सो जर हा एंड तिकडे 2 मीटर पर सेकंडनी जात असेल तर एक्स पण 2 मीटर पर सेकंडनीच वाढतोय.
दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ एक्स गाईज, ओके, इट इज 2 मीटर पर सेकंड. बरोबर. आता एक्सचा व्हॅल्यू काय आहे ते काय सांगतात पहा बरं, जरा पुढे वाचा तुम्ही. फूट ऑफ लॅडर इज 5 मीटर अवे फ्रॉम दी वॉल. फूट ऑफ लॅडर इज 5 मीटर अवे फ्रॉम दी वॉल, म्हणजे एक्स इज इक्वल टू 5. टाकून देतो यार, 5 टाकतो इथे, 5 टाकतो प्लस 2. आता वाय माहित नाहीये, वाय कसा काढणार पहा बरं. काही दिलंय का 13 ना. यस यस, हा जो लॅडरचा लेंथ आहे तो 13 आहे म्हणा. आणि तुम्हाला माहिती पायथागोरसमध्ये 5 असेल 13 असेल तर हा असतो 12. किती असतो? 12 असतो. मग इथे वायच्या जागी मी 12 लिहितोय इंटू dy/dt करतो अँड दॅट इज इक्वल टू 0 करतो. करा रे कॅल्क्युलेशन. हा काय बनणार आहे? 20 बनणार आहे. 20 तिकडे जाऊन -20 हा इथे 24 आहे. 24 तिकडे जाऊन डिवाइड होणार 24. बरोबर. सो पहा 2चा टेबल काउंट करतोय. -10 इथे बनणार 12. ओके, इथे बनणार 6, इथे बनणार -5. दॅट मीन्स -5/6 या रेटनी तो खाली येत राहणार. 5/6 बोललो तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मायनस काय इंडिकेट करतं माहिती का? वायचा व्हॅल्यू कमी होतोय हे इंडिकेट करत असतो तो. वायचा व्हॅल्यू मुलांना कमी होतोय हे असं इंडिकेट करतो तो निगेटिव्ह साईन. बिकॉज रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टाइम काढला ना, रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टाइम काढला आपण. बरोबर. सो वायचा रेट ऑफ चेंज इज निगेटिव्ह म्हणजे वाय कमी होतं. बरोबर ना. वाय कमी सर होतो, हा खाली येतो म्हणजे कमीच होतं. बरोबर. पण त्यांनी क्लिअरली विचारलेलं आहे की हाऊ फास्ट इज दी हाईट ऑन वॉल इज डिक्रीजिंग, म्हणजे तो किती फास्ट खाली येतो. म्हणजे इथे काही तुम्हाला निगेटिव्ह साईन वगैरे मेन्शन करण्याची गरज नाही, त्यांनाही माहिती की तो खाली येतोय. मग तसंच विचारतात किती फास्ट खाली येतोय. हा एवढं फास्ट खाली येतोय तो 5/6. यस. तर पाहिलं क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हणतात. इफ एरिया ऑफ अ सर्कल इन्क्रीजेस ॲट युनिफॉर्म रेट. ओके, आपल्याकडे एक सर्कल आहे आणि सर्कलचा जो एरिया आहे πr² जो असतो ना, तर याचा रेट ऑफ इन्क्रीज इन एरिया दिला नाही का. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया इन्क्रीजेस ॲट युनिफॉर्म रेट. युनिफॉर्म रेट म्हणजे काय? कॉन्स्टंट रेटने एखादी गोष्ट वाढते. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट कॉन्स्टंट. ठीक आहे, पाय ॲज इट इज. r² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? 2r इंटू dr/dt. बरोबर ना. अँड दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट असं ते क्लेम करतात. ठीक आहे, म्हणजे dr/dt चा जो व्हॅल्यू आहे ना तो आहे k/2πr. तो आहे k/2πr. ठीक आहे. विचारतात काय पहा. देन दी पेरिमीटर व्हेरीज. पेरिमीटर म्हणजे माहिती तुम्हाला, पेरिमीटर मीन्स 2πr. मग ते विचारतात की पेरिमीटर कोणत्या रेटने व्हेरी होणार, कोणत्या रेटने चेंज होणार. मग एक काम करूया आपण. पेरिमीटरचा डेरिव्हेटिव्ह dp/dt इज इक्वल टू 2π ॲज इट इज. r चा डेरिव्हेटिव्ह इज dr/dt. हे जेतो तुम्हाला r चा डेरिव्हेटिव्ह इज dr/dt. पण dr/dt चा व्हॅल्यू तर फाइंड केला ना आपण, k/2πr. सो रेट ऑफ चेंज ऑफ पेरिमीटर विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 2π. ओके, पारे dr/dt चा व्हॅल्यू काय? k/2πr. 2π कॅन्सल. मग तुम्हाला इथे असं समजेल रेट ऑफ चेंज ऑफ पेरिमीटर विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू कॉन्स्टंट डिवाइड बाय r. दॅट मीन्स पेरिमीटरचा चेंज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. हा आन्सर करेक्ट असणार आहे. बट थोडंसं तुम्ही नीट विचार कराल तर तुम्हाला हे समजेल की हा पण आन्सर करेक्ट आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डायमीटर, तो पण आन्सर करेक्ट आहे. आता ऑप्शन्सच्या मिस्टेक आहेत पहा. ओके, बट नक्कीच मिस्टेकमधून गोष्टी आपल्याला समजतात व्यवस्थित. पहा आता काय मिस्टेक आहे इथं. समजा मी इथे 2 लिहिलं, इथे पण 2 लिहिलं. मग काय बनणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ पेरिमीटर विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू, वरती तर काहीतरी कॉन्स्टंटच बनेल ना, डिवाइड बाय 2r म्हणजे डायमीटर बनणार यार. मग नाही म्हणू शकत का आपण पेरिमीटर चेंजेस इन्व्हर्सली विथ रिस्पेक्ट टू डायमीटर. बरोबर ना. म्हणजे डायमीटरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रेट ऑफ चेंज ऑफ पेरिमीटर या पर्टिक्युलर केसमध्ये. सो ऑप्शन नंबर ए पण करेक्ट आहे आणि ऑप्शन नंबर डी पण करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. पण समजा जर का इथे ऑप्शन नंबर डी च्या ऐवजी इथे जर का नन ऑफ दिस असलं असतं, बरोबर ना, मग कदाचित असं झालं असतं की तुम्हाला माहिती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस आहे, मग कदाचित तुम्ही नन ऑफ दिस प्रिफर केलं असतं. बट ते नव्हतं करायचं, ऑप्शन नंबर ए प्रिफर केला असतं आपण. बरोबर आहे. बट हा पर्टिक्युलर सममध्ये मिस्टेक आहे. हे दोन्ही आन्सर्स करेक्ट आहेत. येस गाईज, क्लिअर आहे तुम्हाला. जाऊया पुढे. तर पाहिलं क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय म्हणतात. अ ट्रायंगल हॅज 2 व्हर्टायसेस. ट्रायंगल लागणारे 2 व्हर्टायसेस आहेत. एक आहे a,0. ओके, अँड सेकंड वन इज 0,b. आणि ते आपल्याला असं सांगतायत थर्ड व्हर्टेक्स जो आहे ना, थर्ड व्हर्टेक्स C इज मुव्हिंग ऑन द लाईन x इक्वल टू y. म्हणा x इक्वल टू y म्हणजे काय रे? x आणि y कोऑर्डिनेट दोघे सेमच आहेत. म्हणजे x कोऑर्डिनेटला x समजलं ना तुम्ही, तर y कोऑर्डिनेटला पण तुम्हाला तिथे xच समजायचं आहे. हे तुम्ही समजून घ्या इथं. यस. तर काय म्हणतात माहिती का, एस बी द एरिया ऑफ ट्रायंगल म्हणा. देन ds/dx काय म्हणा. आपल्याला विचारतात ds/dx रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू x, हे आपल्याला ते विचारतात.
मे बी थोडंसं तुम्हाला नसेल क्लिक होत की कसं करायचं आहे, पण एक फॉर्म्युला शिकला आपण 11th मध्ये. ओके, हा फॉर्म्युला सर्वांनी लिहून घ्यायचा. एरिया ऑफ ट्रायंगल, काय काय, एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगल कोणत्याही ट्रायंगलचा एरिया ज्याचे की 3 व्हर्टायसेस माहिती असतील, x1 y1, ओके, x2 y2, ओके, अँड दिस इज x3 y3. सो इज x1 y1, x2 y2, x3 y3 असे जर का व्हर्टायसेस असतील ना, देन एरिया ऑफ सच ट्रायंगल इज गिवन बाय हाफ ऑफ, इथे लिहायचं x1 y1 पहिला पॉईंट, इथे लिहायचं दुसरा पॉईंट a,0 पहा ना, a,0, x1 y1 तर x आहे ना, ठीक आहे, x1 y1 तर x आणि x आहे, दुसरा पॉईंट a,0, तिसरा पॉईंट 0,b आणि फायनली 1 1 1 असं लिहायचं असतं. हा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगलचा, हा फॉर्म्युला आहे मुलांनो एरिया ऑफ ट्रायंगलचा. चलो कॅल्क्युलेशन करून घ्या बरं, काय बनतं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2. ओके, सॉल्व करतो मी हे सर्व, तर इथे -bx बनणार आहे, -bx, ओके, देन इथे काय बनणार आहे तर -x बनणार आहे, -ax, ओके, अँड देन हा बनेल ab प्लस ab. हा एरिया ऑफ ट्रायंगल आहे बरं. ओके, आता विचारतात काय पहा, ते विचारतात रेट ऑफ चेंज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरं, विथ रिस्पेक्ट टू टाइम नाही इथे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो रेट ऑफ चेंज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल विथ रिस्पेक्ट टू एक्स जर तुम्ही कराल, हे पहा हा -b/2 बनणार, -b/2 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1च आहे ना, असंही ठीक आहे 1च असणार. पहा हा -a/2 बनेल, -a/2 बनेल, बट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1च आहे ना, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह अरे 0 असणार ना, समजतं तुम्हाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असं पण 0च असणार, त्याचा काही विषयच नाही इथं. येस गाईज, सो हा पॉईंट क्लिअर आहे तुम्हाला. सो रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काय आहे रे, मायनस जर का तुम्ही इथे कॉमन कराल ब्रॅकेटमध्ये a+b / 2 असं येणार आहे आन्सर, a+b / 2 हा आपला आन्सर येणार. ठीक आहे, तर पहा असं आहे का, मायनस साईन कॉमन करून a+b, मायनस साईन कॉमन करून a+b / 2 हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट चॉईस आहे. ठीक आहे, जाऊया पुढे. नसी गाईज नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतात पहा, शॅडोचा क्वेश्चन आलाय बहुतेक हा. अ मॅन 160 सेंटीमीटर ड्रॉ करतो मी इथे, एक पर्सन आहे जो की 160 सेंटीमीटर टॉल आहे. ओके, वॉक्स अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट, लॅम्प पोस्ट पासून दूर जातो. एक काम करतो इथे थोडंसं एक लॅम्प पोस्ट ड्रॉ करतो. ठीक आहे, तर पहा रे हा लॅम्प पोस्ट आहे, असेल इथे एक लॅम्प बल्ब असेल जो की लाईट टाकतो इथे नाही का, आणि एक पर्सन आहे नाही का, इथे एक पर्सन आहे इथे, जसं की हाईट ना 160 सेंटीमीटर, 160 सेंटीमीटर. ठीक आहे, पुढे आता तो ना त्या लॅम्प पोस्ट पासून दूर जातो, म्हणजे हा जो काही लॅम्प पोस्ट आहे इथून जे काही लाईट पडणार आहे नाही का, तर हा पर्सन त्या लॅम्प पोस्ट पासून इकडे असं दूर जातो नाही का, कोणत्या तरी रेटनी कोणत्या तरी स्पीडनी तो चालत असणार आहे. तो काही दिलाय का पाहूया जरा, पहा बरं. काय बोलतात ते, फ्रॉम अ लॅम्प पोस्ट विच इज 6 मीटर हाय. हा 6 मीटर आहे बरं, हा किती 6 मीटर आहे. आता तुम्हाला हे समजतं का, 160 सेंटीमीटर मीन्स 1.6 मीटर, 100ने डिवाइड करायचं असतं. सो बेटर वे मी याला 1.6च लिहितो, 1.6 मीटरच लिहितो, डायरेक्टली मीटरमध्येच कॅल्क्युलेशन करूया सर्व. ठीक आहे, पुढे पहा. आता तो जो पर्सन आहे ना, तो पर्सन त्याच्यापासून दूर जातोय ना, किती रेटने दूर जातोय माहिती का, 1.1 मीटर पर सेकंड. हा पर्सनचा जो स्पीड आहे चालण्याचा दॅट इज 1.1 मीटर पर सेकंड. या स्पीडने तो पुढे जातोय. ठीक आहे, पुढे कॅल्क्युलेट रेट ऑफ इन्क्रीज इन दी लेंथ ऑफ हिज शॅडो. पहिले तर तुम्ही हे पाहून घ्या की शॅडो कुठे बनतोय. पहा हा जो लाईट आहे इथे नाही का, हा जो लाईट आहे, पर्सन एवढा आहे बरं 1.6. ठीक आहे, आता हा जो लाईट आहे ना इथे, तर तो लाईट इथेपर्यंत पडतोय, इथेपर्यंत किंवा याच्या पुढे पडतोय, पण या रिजन मध्ये तो लाईटच नाही पडणार या पर्सनमुळे, समजतं का. हा लाईट ज्यावेळेस इथून येतोय ना, हा पर्सन ऑब्स्ट्रक्ट करतो, इथे लाईट पडूच नाही देत. म्हणजे या पर्सनचा जो शॅडो आहे ना, तर तो शॅडोचा पोर्शन हा आहे, हा वाला शॅडोचा पोर्शन आहे ज्याला की मी वाय बोलतोय. आणि हा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन याला आपण एक्स बोलूया यार, काय फरक पडतं, त्याला आपण एक्स बोलूया. तर आपल्याला काय विचारतात माहिती का, कॅल्क्युलेट रेट ऑफ इन्क्रीज इन दी लेंथ ऑफ हिज शॅडो. लेंथ ऑफ शॅडो तर एक्स वाय आहे ना, लेंथ ऑफ शॅडो तर वाय आहे ना. सो आपल्याला ना वाय मधला रेट ऑफ चेंज फाइंड करायचं, म्हणजे वाय किती फास्ट वाढतोय हे आपल्याला फाइंड करायचं. वाय किती फास्ट वाढतोय हे आपल्याला फाइंड करायचं, बरोबर. ठीक, काही बनतं का पाहूया, थोडंसं विचार करूया यार. लक्षात ठेवा फक्त की ज्यावेळी हे असे शॅडोचे क्वेश्चन्स येतात ना, 2 ट्रायंगल बनवायचे असतात. एक छोटावाला ट्रायंगल, हे पहा, एक हावाला ट्रायंगल आणि तो एक मोठावाला ट्रायंगल, असे 2 ट्रायंगल बनवायचे फक्त डायरेक्टली. सिमिलर ट्रायंगल्स असतात बिकॉज हा अँगल 90, हा अँगल 90.
हा तर अँगल सेमच आहे ना, दोघांसाठी हा अँगल सेम आहे. सो रिमेनिंग थर्ड अँगल पण सेम असणार आहे, बरोबर. मग सिमिलर ट्रायंगल मध्ये कसं असतं रे, 1.6 काय 1.6 डिवाइड बाय ही साइड डिवाइड बाय त्याची ती साइड 6, दॅट इज इक्वल टू याची ही साइड म्हणजे y डिवाइड बाय त्या मोठ्या ट्रायंगलची ही साइड करस्पॉन्डिंग साइड x प्लस वाय जी किती आहे, x प्लस वाय आहे, बरोबर ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1.6 इंटू एक्स प्लस 1.6 इंटू वाय अँड दॅट इज इक्वल टू 6y. करेक्ट आहे. होतं काय पहा, आता हा जातो तिकडे. सो 1.6 एक्स इज इक्वल टू 6 मायनस 1.6 जर का कराल ना तर 4.4 बनणार आहे, 4.4 वाय बनणार आहे. तो 6 मायनस 1.6 इज 4.4 वाय. पॉइंट कॅन्सल करा, दॅट मीन्स 16x इज इक्वल टू 44 वाय बनणार आहे. एक काम करा, डिफरन्शिएट करा 16 ॲज इट इज dx बाय dt. जागा नसेल थोडंसं इथे एक्सप्लेन करतोय पहा. हे पहा 16x इज इक्वल टू 44 वाय बनतोय. किती 44 वाय बनतोय. आता डिफरन्शिएट करायचं आपल्याला. 16x चा डेरिव्हेटिव्ह dx बाय dt इज इक्वल टू 44 y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt. आता तुम्ही थोडंसं नीट पहा, dx बाय dt त्यांनी आपल्याला दिलाय. dx बाय dt म्हणजे काय, हा x डिस्टन्स कोणत्या रेटनी चेंज होईल रे. हा पर्सन आहे ना इथे, हा जो पर्सन आहे नाही का, हा जो काही पर्सन आहे, तर हा पर्सन ज्या रेटनी पुढे जाईल त्या रेटनी हा एक्स डिस्टन्स वाढत जाईल. सिंपल, साधीची गोष्ट आहे. मान्य तुम्हाला आहे. हा पर्सन कोणत्या रेटनी पुढे जातोय दिला ना, 1.1 मीटर पर सेकंड. काय 1.1 मीटर पर सेकंडनी पुढे जातोय. म्हणजे एका सेकंड मध्ये जर का तो 1.1 मीटर पुढे गेला तर डेफिनेटली हा जो डिस्टन्स आहे 1.1 मीटरनीच वाढणार. दॅट मीन्स या पर्सनचा जो स्पीड आहे दॅट इज नथिंग बट dx बाय dt. सो 16 इंटू 1.1 डिवाइड बाय दिस 44 इट इज इक्वल टू dy बाय dt. आता तुम्ही म्हणाल dy बाय dt काय आहे, y म्हणजे तर शॅडोचा लेंथ आहे. सो dy बाय dt म्हणजे शॅडोच्या लेंथ म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ शॅडो मीन्स dy बाय dt. करा यार, हे कॅल्क्युलेशन करा. पहा टेबल करतोय 4चा 4 इथे 11 होईल. सो 1.1 वनचा 1.10 कराल तर 11 होईल. 4/10 म्हणजे 2/5. किती 2/5 किंवा 0.4 करा, 0.4. ओके. सो ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनणार आहे. ओके. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतात, अ पार्टिकल मूव्स इन अ स्ट्रेट लाइन. एक पार्टिकल आहे जो की स्ट्रेट लाइन मध्ये जातोय, ठीक आहे. अँड डिस्प्लेसमेंट एस ॲट अ टाइम इज गिवन बाय. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला त्यांनी दिला. काय दिला पहा, डिस्प्लेसमेंट एस इज गिवन बाय 45t प्लस 11t स्क्वेअर मायनस ऑफ टी स्क्वेअर मायनस ऑफ टी क्यूब. हा काहीतरी झोल दिसतो इथे परत, सॉरी यार या मिस्टेकसाठी. ओके. तर 11t स्क्वेअर मायनस ऑफ टी स्क्वेअर म्हणजे काय 10t स्क्वेअर असणार आहे ना. सो मला वाटतं काहीतरी आहे तिथे रॉंग दिसतंय नाही का पाहून, तर कदाचित आन्सर मॅच नाही होणार, बट ठीक आहे प्रोसेस करून घेऊया आपण. सो 45t प्लस 10t स्क्वेअर मायनस ऑफ टी क्यूब हा आपला क्वेश्चन आहे इथे. विचारतात काय पहा पुढे, कॅल्क्युलेट टाइम व्हेन इट्स वेलोसिटी बिकम 0. म्हणजे असा टाइम काढायचा जेव्हा वेलोसिटी 0 झाला. ds बाय dt दॅट इज इक्वल टू 45t चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 10 ॲज इट इज t स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2t. ओके. मायनस t क्यूब डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअर. सो तुम्हाला असा टाइम काढायचा यार की हा जो आहे ना हा ds बाय dt म्हणजेच वेलोसिटी हा 0 झाला पाहिजे. किती 0 झाला पाहिजे. सो 45 प्लस 20t ओके मायनस ऑफ 3t स्क्वेअर, बरोबर ना. सो वेलोसिटी शुड बी इक्वल टू 0 ना. सो 45 प्लस 20t मायनस ऑफ 3t स्क्वेअर इट शुड बी इक्वल टू 0. सो असं तुम्हाला टाइम शोधायचा इथे, बरोबर. तर एक तर ऑप्शन यार की तुम्ही याला सॉल्व करा. ओके. दुसरं ऑप्शन असं आहे की ऑप्शन्स इथे टाकून पहा, ऑप्शन्स डायरेक्टली इथे टाकून पहा. सो मला असं वाटतं की तुम्ही ऑप्शन्स टाकून पहा कोणता टाइम टाकल्यानंतर हा 0 होतो पहा. मला असं वाटतं बहुतेक हा मॅच नाही होणार, बिकॉज इथे एक छोटासा मिस्टेक असा वाटला होता मला. हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, मे बी इथे काहीतरी दुसरा पॉवर लिहायचा असेल तिथे क्वेश्चनमध्ये. ओके. तर ठीक आहे यार. सो बट प्रोसेस तरी ठीक आहे यार की वेलोसिटी 0 असेल असा टाइम शोधायचा असतो आपल्याला. ओके. इथून टाइम शोधायचा असतो असा. रब करतोय, जातोय पुढे. क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतात पहा, लास्ट समय आता. A ladder is resting with a wall at an angle of 30 degree. सोप्पा आहे बरं हा. वॉल आहे, हॉरिझॉन्टल फ्लोर आहे आणि एक लॅडर आहे. पुढे काय म्हणतात, अ लॅडर इज रेस्टिंग विथ अ वॉल ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. रेस्टिंग ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री म्हणजे हा अँगल 30 डिग्री ते बोलतात. ठीक आहे. ओके. मॅन इज असेंडिंग द लॅडर ॲट द रेट 3 फीट पर सेकंड. म्हणजे एक पर्सन आहे. ओके. समजा की चलो हा लॅडर आहे. ओके. हा लॅडर आहे आणि इथे जो पर्सन आहे ना, इथे जो पर्सन आहे तर तो या डायरेक्शनमध्ये 3 फीट पर सेकंड या रेटनी तो पुढे जातो. ठीक आहे. पुढे
हिज रेट ऑफ अप्रोचिंग दी वॉल इज, म्हणजे तो कोणत्या रेटनी वॉलला अप्रोच करतोय. नीट पहा काय 3 मीटर, हे जर विदाउट डिफरन्सिएशन म्हणून तुम्ही सांगू शकता, एक कॉमन सेन्स यूज करा. जर का तो असा 3 मीटर जात असेल, समजतं का, तो या डायरेक्शनमध्ये 3 मीटर किंवा 3 फीट पर सेकंड जातोय, मग याची कॉम्पोनंट करणार आहे. मग तो या डायरेक्शनमध्ये किती जातोय आणि तो या डायरेक्शनमध्ये किती जातो. तुम्हाला झेपतंय का मी काय बोलतोय. हा अँगल पहा, तो 30 असेल, हा 90 असेल, तर हा डेफिनेटली 60 असेल. तो जर का असा 3 मीटर जात असेल तर असा म्हणजे याच्या वॉलच्या जवळ किती जाणार, 3 cos 60, बरोबर ना. थीटावाला साईड 60 वाला साईड इज cos 60, त्याच्या अपोजिट वाला साईड इज sin 60, बरोबर. सो 3 as it is cos 60 चा व्हॅल्यू गाइस 1/2 येतो. दॅट मीन्स आन्सर शुड बी 3/2. सो तो वॉलच्या जवळ 3/2 च्या स्पीडने जातो, म्हणजे 1.5 फीट पर सेकंड या रेटनी तो जातो. 3/2 फीट पर सेकंड या रेटनी तो वॉलच्या जवळ जातोय. ओके गाइस, पहा मुलांनो, सेशन आपण इथे क्लोज करूया. आजच्या सेशनमध्ये आपण रेट मेजरचे न्यूमेरिकल्स घेतले आहेत सर्व. ओके, तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण करतोय पहा इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे ऍक्च्युली. डेरिव्हेटिव्ह यूज करून कोणता फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि कोणता फंक्शन डिक्रीजिंग आहे हे कसं ओळखायचं आहे, याचा प्रोसेस आपल्याला डिस्कस करायचा आहे. ठीक आहे. सो हा वाला सेशन मी इथे एंड करतोय. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.